एक दिवस काय झालं, नारद महर्षीने असंच आकाश भ्रमण करत असताना म्हणतात त्यांनी एक वरात पाहिली. म्हणले काय पाहिली? रात्री केली न वरात. लग्नाची वरात. हे त्या वरातीमध्ये नवरदेव नाचतोय, त्याचे ते कलवरे नाचतात, डीजे वाला नाचतोय, घोडा नाचतोय, सगळी जण नाचतात, पुढे महिला मंडळी नाचतात, सगळे नाचताना पाहिले. कुणी? त्या नारदजींनी. आणि पाहिल्याबरोबर म्हणते अरे 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 काय आनंद आहे म्हटले, हा कायच नाचतात म्हटले. खरंच म्हटले या संसारिक माणसांचंच खरं आहे म्हटले, काय आनंद घेतात हे. म्हणून नारदजींच्या मनात सुद्धा विचार आला. म्हणले आता कवर राहायचं भगवे कपडे घालून, आता आमचं सुद्धा कधीतरी कुठंतरी काय झालं पाहिजे ना. बुद्धी पालटली. आणि बुद्धी पालटल्याबरोबर आता मात्र नारद महर्षी भगवंताकडे गेले. भगवंताकडे गेल्याबरोबर भगवंत म्हणतात बोला ना नारदजी, काय म्हणता? म्हटले काय देवा तुमचं आमच्याकडे लक्ष नाही म्हटले अजिबात. अहो स्वतः 16,108 बायका करून घेतल्या ना, आम्हाला एक सुद्धा दिली नाही. म्हणले पटतं का तुम्हाला? बोलण्यातूनच देवानं ओळखलं. म्हणले यांचं वातावरण आज थोडं वातावरण फिरलेलं दिसतंय म्हटले नेमकं. अहो पण नारदजी नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? देवा अरे वरात पाहिली म्हटले. देव हसले नारद महर्षींकडे बघून. अरे काय तू आनंद आहे? अरे मला सुद्धा वाटतंय आता की संसार करावा म्हणून. मग देवा एक काम करा ना, तुमच्याकडे एवढे आहेत म्हणले, तुम्हाला कशाची कमी आहे? 16,108 बायका आहेत तुम्हाला, त्यातली एखादी मला द्या ना. काही धाडस आहे पहा ना, एखादा म्हणेल मला एखादी बघा. तुम्ही विचार करा ना, एखाद्यानं यावं. तुमचीच द्या म्हटल्यावर आपण काही शांत बसू का? पण देवानं जाणलं म्हटले, नारद महर्षींच्या बुद्धीमध्ये पालट झालेला आहे. देव हसले आणि देव म्हणतात नारदजी तुम्ही म्हणता तर तुम्हाला देतो सुद्धा, तुम्ही माझे जवळचे भक्त आहेत, खूप जवळचे आहेत म्हणून. पण म्हटले ज्या कक्षामध्ये मी नसेल ना त्या कक्षातली तुम्ही घेऊन जा म्हटले, माझी हरकत नाही. नारद महर्षी म्हटले आत्ता कार्यक्रम जमला म्हटले. म्हटले आता दुसऱ्या तिसऱ्या कुठं जायचं नाही, पहिले रुक्मिणीच्याच कक्षात जायचं म्हटले. हे धावत 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 रुक्मिणीच्या कक्षात गेले. कक्षात गेल्याबरोबर त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश पाय टाकणार तेवढ्यात पाहिलं भगवंत त्या ठिकाणी झोपलेले आहेत आणि रुक्मिणी माता त्यांचे पाय चेपत होते. पाहिलं नारद महर्षी म्हणले अरे 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 रॉंग नंबर लागला. म्हटले इथं भगवंत आहे म्हटलं, आता म्हटले दुसरीकडे जायचं, सत्यभामेच्या कक्षात जातो म्हणले. पहिले तिथून पळायला सुरुवात केली. धावत पळत त्या ठिकाणी सत्यभामेच्या कक्षात पोहोचले. सत्यभामेच्या कक्षात गेले बरोबर आता मात्र त्या ठिकाणी आत पाय टाकणार तेवढ्यात पाहिलं भगवान परमात्मा नुकतीच जेवायला बसले होते. नारद महर्षी या जेवायला म्हणले. अरे 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 इथं बी नंबर चुकीचाच लागला का म्हणले. आता म्हटले बोभारडं करायचं नाही, तसंच धावत पळत निघाले. म्हणले आता जांबुवंतीच्या कक्षात जातो. धावत पळत तिथपर्यंत पोहोचले. तिथं गेल्यावर बघितलं देव नुकतेच हात धुत होते, जेवण झालं ना हात धुत होते. काय करावं बरं. पुन्हा तिथून निघाले. धावत पळत त्या ठिकाणी लक्ष्मीच्या कक्षात गेले. त्या कक्षात गेल्यानंतर पाहिलं तर काय नेमकंच भगवंत झोपायची तयारी करत होते. असं अनेक कक्षांमध्ये भगवंत त्या ठिकाणी नारद महर्षी जाऊ लागले, भगवंत दिसू लागले. नारद महर्षी जाऊ लागले, भगवंत दिसू लागले. अक्षरशः दमून गेले नारद महर्षी. आणि मग लक्षात आलं अरे जो भगवंत चराचरात भरलेला आहे तो कोणत्या कक्षात नसेल.
विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावना उरला तो म्या दृष्टीने देखला विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावना उरला आज या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावना उरला रीता ठावना उरला तो म्या दृष्टीने पाहिला तो या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठलची विठ्ठल विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावना उरला तो म्या दृष्टीने देखला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला ठावना उरला दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सगळीकडे भगवंत दिसला. नारद महर्षींना विचार आला कुठेतरी चुकलोय मी. लक्षात आल्यानंतर मग मात्र धावत पडत भगवंताकडे गेले आणि भगवंताच्या चरण स्पर्श केला. देवा देवा माझ्या लक्षात नाही आलं रे. अरे पण देवा तू जगाचा जगत जनित आहेस आणि देवा ज्या ठिकाणी तू नाही असं ठिकाण नाहीये या जगतामध्ये. नारद महर्षींच्या लक्षात आलं. नारद महर्षी म्हणतात तो भगवान परमात्मा आहे, त्याच्या समोर त्याच्या पुढे नाही जाऊ शकत गड्या मी. क्षमा मागितली देवाची. नारद महर्षी निघून गेले.